तुमच्या प्रेमाबद्दल चर्चा आम्ही भेटणं प्रवासात भेटणं याच्यात राजकीय चर्चा कशी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टींचा काही तुम्ही म्हणजे सगळे नाही, काही लोक त्याला वेगवेगळे अर्थ काढतात. त्या दिवशी समजायचं की आज काही विशेष बातमी नाही म्हणून चालू आहे. योगायोगाचा प्रवास झाला एकत्रित. तो प्रवास बाकीच्या ठिकाणी प्रवास एकत्र होणार नाही. हे पॅसेंजर प्लेन आहे, विमानाचं तिकीट तुम्ही काढलं मी काढलं तर तो योगायोग कसा. तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसला मी वेगळ्या ठिकाणी बसलो. एकत्र प्रवास होणार नाही का असं. आता काय आहे की लोकांचा तुम्हाला निष्कर्ष काढायचा अधिकार आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलणं योग्य नाही. आमचं मेन काम जे आहे ते शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणं. देशामध्ये वेगवेगळे रस्ते जे होतात त्याचा खर्च आणि महाराष्ट्रातल्या होणाऱ्या रस्त्यांचा खर्च याची तुलना शोधपत्रिकार्था म्हणून तुम्ही केली तर तुम्हालाही लक्षात येईल की आपण जरा जास्त खर्च करतो, जरा नाही दुप्पट खर्च करतो. त्याशिवाय आमदार खासदार कशी येतात. आणि त्यामुळं करायला प्रगती यायला सरकारचं म्हणणं आहे की रस्ता झाल्यावर प्रगती येते. तर प्रगती ऑलरेडी या भागाची झालेली आहे. यापेक्षा जास्त प्रगती करायला वेगळी साधनं असतील तर त्याचंही स्वागत करू. पण या भागातल्या शेतकऱ्यांची जमीन घेऊन प्रगती होत असेल तर मात्र तो प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे. आमच्या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात सरकारपेक्षा लोकांनी कर्ज काढले. लोकांनी कर्ज काढली, कर्ज फेडत आली, मुलांना घरं बांधली, मुलांना परदेशी या देशात उच्च शिक्षणाला पाठवलं, त्याचं कर्ज अनेकांच्या अंगावर आहे. मुलं शिकून परत आल्यावर ती आधुनिक शेती करण्याची अनेकांची स्वप्न आहेत, त्याचा चुराडा होणार. तुम्ही काय 1-2-3 कोटी रुपये देणार आणि 2-3 कोटी रुपये घेतल्यावर पुढं काय हा प्रश्न 1-2 वर्षातच तयार होतो. आपण समृद्धीच्या आसपासच्या लोकांना विचारलं तर ज्यांनी त्यावेळी जमिनी मोठ्या गडबडीत दिल्या त्यांना त्या पैशाचा विनियोग कसा करायचा हे कळलं नाही आणि ते पैसेही आता संपले. त्यामुळं अनेक कुटुंब अशी आहेत समृद्धी महामार्गावर की ज्यांचे आलेले पैसे संपले आणि मुलांना हातात द्यायला या पालकांना काहीच राहिलेलं नाही. आणि ती मुलं आता पालकांना विचारतात की तुम्ही कोणाला विचारून जमिनी दिल्या. असा एक द्वंद्व तयार होतं पुढच्या 10 वर्षात. आमच्या भागातला शेतकरी काळ्या जमिनी आहेत, माळरानाच्या जमिनीतनं काही प्रकल्प गेला तर त्याच्या जमिनी घेतल्या समजू शकतो. इथं तुम्ही नदीकाठानंच जर नेत असाल तर नदीकाठाला शेतीची समृद्धी यायला पाहिजे, वाहतुकीची नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी शेती एकदम ठीक इंच आमच्या भागात लोक लढवतात आणि ऊस किंवा कुठली शेती करतात, त्यांच्या संसारात असं विघ्न येणं म्हणजे प्रचंड मोठी संकट आहे असं आमच्या सगळ्या भागातली लोक